नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण चुलीवरती चहा आणि मस्त अशी मसालेदार खिचडी बनवणार आहोत, पौष्टिक अशी, भरपूर भाज्या टाकून। तर नक्की कोणाकोणाला असं चुलीवरचं जेवण आवडते मला कमेंट करून सांगा। तर इथे आपण आधी चहा करून घेतला आहे बघा, नंतर पातेलं ठेवून त्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम झालं की यात जिरं, मोहरी, थोडासा हिंगही टाकू शकता। बारीक चिरलेला लसूण, कांदा, हिरवी मिरची असं टाकून हे छान तेलावरती परतून घ्यायचं। तेलाऐवजी तुम्ही तूप टाकू शकता बघा। आता हे कांदा, लसूण, मिरची परतली की मग यामध्ये टोमॅटो, फुलगोबी टाकली आहे, गाजर टाकलं आहे, शेंगदाणे, कोथिंबीर आणि पाणी टाकायचं। त्यामध्ये हळद, तिखटसुद्धा टाकायचं आहे, धनेपूडसुद्धा टाकायची आहे। आता या पाण्याला उकळी आली की मग आपण तांदूळ आणि मुगाची डाळ छान अशी धुवून यामध्ये टाकणार आहोत। तर पाण्याला उकळी आल्याच्या नंतर हे टाकायचं आहे। टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे बघा मी, बारीक चिरलेला असा, आणि भरपूर कोथिंबीरसुद्धा टाकली आहे। तर मस्त ही खिचडी शिजवून घ्यायची मध्यम आचेवरती। तर आपली ही छान पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची आणि तांदळाची खिचडी तयार झाली। कशी झाली नक्कीच सांगा।